ओके, सो लेट्स स्टार्ट नाउ. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण स्टोर्ड प्रोसिजर कशाप्रकारे यूज केली जाते, त्यानंतर आपण इफ एल्स स्टेटमेंटचे प्रोग्राम पाहिले होते. लूपिंग, व्हाईल लूपिंग, अंटिल, इटरेट या स्टेटमेंटचेही प्रोग्राम आपण वन बाय वन एक्झिक्यूट करून लाईव्ह पाहिले होते. आज आपण पाहणार आहोत कर्सर याचा प्रोग्राम कशाप्रकारे रन केला जातो. बट कर्सर काय आहे हे पहिल्यांदा आपण थोडंसं थेरॉटिकल जाणून घेऊया, त्यानंतर कर्सरचा एखादा प्रोग्राम एक्झिक्यूट करून बघूया. सो ते पाहण्यासाठी आपण पुन्हा PDF यूज करूया. इथे दिलेलं आहे, इन MySQL कर्सर कॅन बी क्रिएटेड इनसाइड अ स्टोर्ड प्रोग्राम टू हँडल द रिझल्ट सेट विच इज रिटर्न बाय अ क्युरी. जो काय क्युरीचा रिझल्ट येतो त्या क्युरीचा रिझल्ट हँडल करण्यासाठी कर्सरचा यूज केला जातो. MySQL कर्सर प्रोसेसेस अ रिझल्ट सेट रो बाय रो. ओके, हा जो रिझल्ट सेट प्रोसेस करतो हा रो बाय रो करत असतो. द प्रॉपर्टीज ऑफ कर्सर आर दॅट दे आर अ सेन्सिटिव्ह, मीन्स अ परमनंट कॉपी ऑफ डेटा as it is created using a stored procedure. Although you can remove the stored procedure containing a cursor, not updatable and not scrollable. सो कर्सरमध्ये तुम्ही ज्या काही प्रॉपर्टीज यूज करणार आहात त्याची ती परमनंट कॉपी बनते, तुम्ही त्यामध्ये अपडेट करू शकत नाही इन स्टोर्ड प्रोसिजर. ओके, सो कर्सरचे जे काही प्रोग्राम्स असतात हे स्टोर्ड प्रोसिजरमध्येच लिहिले जातात आणि कर्सर जो आहे हा क्युरी सेट रिझल्ट जो असतो हा कंबाईन रन करण्यासाठी कर्सरमध्ये टाकला जातो आणि त्यानुसार तो कर्सर एक्झिक्यूट केला जातो. सो मल्टिपल सिलेक्ट स्टेटमेंट तुम्ही एका कर्सरमध्ये टाकून रनअप करू शकता विथ यूज ऑफ अ स्टोर्ड प्रोसिजर. ओके, सो अगदी सिम्पल पॅरेग्राफमध्ये आपण हे रीडिंग केलेलं आहे. याच्यातून आपल्याला समजलेलं आहे की कर्सरचा ॲक्च्युअल यूज काय आहे. नाव वे रन अ प्रोग्राम फॉर कर्सर. सो त्यासाठी पुन्हा आपण MySQL ओपन करून घेऊया. सो ह्या ठिकाणी MySQL ओपन करून घेऊया. देन झूम इट, एंटर अँड यूज कॉलेज डेटाबेस. या ठिकाणी आपण कर्सरचा प्रोग्राम लिहायला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे पहिल्यांदा डिलिमिटर घेऊया. डिलिमिटर, हा डिलिमिटर आपण डॉलर यूज करूया. तुम्ही स्लॅश यूज करू शकता. ओके, यूज अ डिलिमिटर. नाव एक प्रोसिजर क्रिएट करून घेऊया. क्रिएट प्रोसिजर, क्रिएट प्रोसिजर. त्या प्रोसिजरला नाव आपण देऊया सी एम्प्लॉई. ओके, काही नाव देऊ शकता. 7. ओके, मी हे नाव दिलेलं आहे, तुम्ही काही नाव देऊ शकता. एक स्टोर्ड प्रोसिजर क्रिएट करून घेतली आपण आणि यामध्ये आपण बिगिन कीवर्ड यूज करूया. बिगिन, हे बिगिन कीवर्ड काय यूज केला जातो, डिक्लेरेशन ब्लॉक कोणता, एक्झिक्युशन ब्लॉक कोणता, एक्सेप्शनल ब्लॉक कोणता, ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या व्हिडिओजमध्ये अगदी डिटेलमध्ये समजावून सांगितलेल्या आहेत. प्रत्येक व्हिडिओची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथं जाऊन तुम्ही हे डिटेल पाहू शकता की स्टोर्ड प्रोसिजर कशाप्रकारे वर्क करते, डिलिमिटर काय आहेत, एक्सेट्रा. ती मागच्या व्हिडिओचा रेफरन्स असल्यानंतर हा व्हिडिओ अगदी इझिली समजेल. बिगिन कीवर्ड झाल्यानंतर आपल्याला करावं लागेल व्हेरिएबल डिक्लेअर. सो आपण व्हेरिएबल डिक्लेअर करून घेऊया. इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर करूया वॅर अंडरस्कोर नेम नावाने. ओके, काही नाव देऊ शकता आणि याला डेटा टाईप देऊया वॅर कॅर. त्यामध्ये 50 लेंथचा डेटा स्टोअर केला जाईल. मग सेकंड एक व्हेरिएबल डिक्लेअर करून घेऊया. डिक्लेअर वॅर अंडरस्कोर एल नेम. ओके, हाही वॅरकॅर डेटा टाईप असेल. वॅरकॅर याच्यामध्ये 50 लेंथचा डेटा स्टोअर केला जाईल. नाव डिक्लेअर अगेन वन व्हेरिएबल वॅर डिक्लेअर वॅर अंडरस्कोर चेक. ओके, रो चेकसाठी आपण हा व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे आणि हा याचा डेटा टाईप असेल इंटिजर.
आणि याची डिफॉल्ट जी व्हॅल्यू असेल ही असेल 0. ओके, नाव एंटर. नाव डिक्लेअर अ कर्सर. ओके, इथे एक कर्सर डिक्लेअर करून घेऊया आणि या कर्सरला नाव देऊया C2. ओके, डिक्लेअर C2 कर्सर. Declare a C2 cursor for which statement? Select, okay, first name comma last name from BCA table. Okay, आपण we already done that table. आपल्याकडे हा टेबल ऑलरेडी क्रिएट केलेला आहे, आपण त्याच्यातून डेटा हा कॉल करून घेतोय. आणि त्याचबरोबर काय करायचं आहे, डिक्लेअर कंटिन्यू हँडलर फॉर नॉट फाउंड, देन सेट var underscore check underscore row is equal to 1. ज्या डेटा सापडणार नाही आहे त्यावेळी काउंट हा 1 कर. ओके, नाव ओपन कर्सर ओपन करून घेऊया आपण. C2 नावाचा कर्सर आपण ओपन केलेला आहे. नाव गेट अंडरस्कोर emp, याला लूप असाइन करूया, लूप. then fetch C2. ओके, कर्सर फेच केलेला आहे. into var underscore name आणि var underscore lname. ओके, हे दोन व्हेरिएबल मी कर्सरमध्ये कॉल केलेले आहेत. नाव if var underscore check underscore row is equal to 1. ओके, म्हणजे त्याला डाटा सापडला नसेल तर काय करायला सांगितलेलं आहे, देन लीव गेट अंडरस्कोर emp, म्हणजे लूपमधून बाहेर पड, असं मी त्याला इंडिकेट केलेलं आहे. त्यानंतर एंड इफ कर सिलेक्ट, जे काय आत्तापर्यंतचा डेटा आहे तो सिलेक्ट, देन कॉन्कॅट var name आणि var lname मध्ये हा डेटा सर्व प्रिंट करू. ओके, त्यानंतर एंड लूप करूया. एंड लूप गेट emp नावाचा आणि आपला कर्सर क्लोज करून घेऊया, क्लोज C2. त्यानंतर एंड करूया आपण डॉलरचा. ओके, म्हणजेच डिलिमिटेडचा आपण एंड केलेला आहे. सो या ठिकाणी अगदी सिंपल प्रोग्राम लिहिलेला आहे. पहिल्यांदा एक स्टोअर प्रोसिजर क्रिएट केलेली आहे, प्रोसिल एम्प्लॉई 7 नावाची. त्यानंतर दोन व्हेरिएबल घेतलेले आहेत, वॅर नेम आणि एल नेम. त्यानंतर एक इंटिजर व्हेरिएबल घेतलेला आहे रो काउंट करण्यासाठी, 0 त्याची व्हॅल्यू दिलेली आहे. C2 नावाचा एक कर्सर घेतलेला आहे, त्यामध्ये सांगितलेलं आहे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम BCA टेबलमधून घेऊन ये. आणि या ठिकाणी आपण त्याला सांगितलेलं आहे ज्यावेळी 1 होईल कर्सर, म्हणजे काउंट हा 1 होईल, त्यानंतर काय कर, आपण कर्सर ओपन करून घेतला, लूप स्टार्ट केलेला आहे, वॅर नेम आणि एल नेमची व्हॅल्यू इथे काढून घेतलेली आहे. या ठिकाणी थोडासा चेंज असेल. ओके, या ठिकाणी ॲक्च्युली चेंज आहे, थोडासा आपले स्पेल चुकलेला आहे. सेकंड आपण कॉपी करून घेऊया हा प्रोग्राम. इंट $$ अँड सेमिकोलॉन. ओके, सो इथे आपल्याला एल नेमचं एम राहिलेलं आहे. एंटर देऊया, एरर येईल आपल्याला, नो प्रॉब्लेम. अनडिफाईन्ड व्हेरिएबल एल नेम. ओके, सो या कंडिशनमध्ये मी सांगितलेलं आहे, राईट क्लिक करा, एडिटमध्ये जा, मार्क करा, हा पूर्ण जो काय डेटा आहे हा कॉपी करून घ्या. कॉपी. त्यानंतर पुन्हा एक नोटपॅडची फाईल ओपन करा.
इथे पेस्ट करा डेटा आणि जो फ्रंटचा भाग आहे हा फ्रंट सगळा आपल्याला डिलीट करावा लागेल. ओके, सो प्रत्येकाने ज्यावेळी तुम्ही प्रोग्राम टाईप कराल त्यावेळी नोटपॅडमध्ये प्रोग्राम टाईप करून तुम्हाला श्युअरिटी झाल्यानंतर तुम्ही तिकडे जो कॉपी पेस्ट केलं तरी चालू शकतं, नो प्रॉब्लेम. जरी एरर आली तर इथून तुम्ही चेंज करून परत कॉपी पेस्ट करून तिकडे पेस्ट करू शकताय. ओके, डायरेक्टली तिकडं टाईप करण्याची रिस्क घेऊ नका. पहिल्यांदा तो प्रोग्राम तुम्ही नोटपॅडमध्ये टाईप करा, श्युअरिटी भेटली ठीक, ओके. सो तिकडे पेस्ट करून तुम्ही चेक करा. जरी तिकडे एरर आली तर इकडे तुम्ही चेंज करून पुन्हा हा प्रोग्राम इथून तिकडे कॉपी पेस्ट करू शकता. आता आपल्याला इकडे कॉपी करून घ्यावं लागले कारण की आपण डायरेक्टली MySQLमध्ये टाईप केला होता. सो तुम्ही नोटपॅडमध्ये टाईप करून इकडून परत त्या ठिकाणी कॉपी पेस्ट करू शकता. सो इथे फक्त आपल्याला एल नेमचं एम राहिलेलं आहे. ओके, इतकाच चेंज होता. नाव अगेन कॉपी दॅट ऑल. ओके, इथे डिलिमिटर आपला राहिलेला आहे. सो डिलिमिटर हे आपण इथे टाकूया. डिलिमिटर $. ओके, नाव कॉपी आणि पुन्हा आपण MySQL विंडोवर जाऊन त्या ठिकाणी हा प्रोग्राम आपण पेस्ट करूया. पेस्ट केल्यानंतर एंटर देऊयात. पाहू शकता आपला कर्सरचा प्रोग्राम सर्व रन झालेला आहे. नाव आउटपुट आपण चेक करूया. आउटपुट चेक करण्यासाठी कॉल द्यावं लागेल आणि प्रोसिजरचं नाव द्यावं लागेल. तर तुम्ही फंक्शन घेतला असेल तर तुम्हाला सिलेक्ट यूज करावं लागतं. स्टोर्ड प्रोसिजर घेतला असेल तर तुम्हाला कॉल यूज करावं लागतं. कडे काय आपण कॉल केलेला आहे. नाव एंटर केल्यानंतर प्रोग्राम रन होत नसेल, मागच्या व्हिडिओजमध्येही सांगितलेलं आहे, /G यूज करा, /G अँड नाव एंटर. ओके, आणखी एकदा क्वेरी रन करूया आपण. कॉल प्रोसी एम्प्लॉई, एंटर दिल्यानंतर पुन्हा /G देऊया, नाव एंटर. पाहू शकता जो काही डेटा आहे तो तुम्हाला रो वाईज 1 by 1 एका रोमध्ये तुमचा डेटा काय झालेला आहे, प्रिंट झालेला आहे. ओके, पर डेटा हा तुमचा रो वाईज इथं प्रिंट झालेला आहे. सो अशा प्रकारे तुम्ही कर्सर यूज करू शकता. इथे तुम्हाला कर्सरचा प्रोग्राम दिसेल, याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही हा प्रोग्राम टाईप करून रन करून पाहू शकता. ओके, सो या व्हिडिओमध्ये आपण कर्सरचा प्रोग्राम पाहिलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लास्ट प्रोग्राम MySQL सिरीजमधला ट्रिगर कशा प्रकारे एक्झिक्यूट केला जातो, वापरला जातो हे पाहणार आहोत. थँक्यू सो मच.